सज्जन श्रोते हो, सगुण म्हणजे काय आणि सगुण ईश्वर म्हणजे काय असा एक प्रश्न आलेला आहे. त्याबद्दल आपण चिंतन करूया. अतिशय थोडक्यात परंतु नीट असं विवेचन करत आहे, लक्षपूर्वक ऐकावं ही विनंती. प्रथम आपण कर्म घडण्याची किंवा निर्मितीची 3 कारणे असतात ती समजून घ्यावी. एक असतं उपादान कारण, एक असतं निमित्त कारण आणि एक असतं मूल कारण. हे जे मूल कारण आहे तिथे चैतन्याची हालचाल म्हणजे कर्म करणाऱ्याच्या हृदयात निर्माण होणारी प्रेरणा हे मूल कारण असतं. एक असतं निमित्त कारण म्हणजे कुंभार आहे आणि तो शांत बसलेला आहे, त्याच्या लक्षात येतं की संक्रांत जवळ आलेली आहे. मग संक्रांत जवळ आली हे निमित्त कारण आहे आणि त्या कारणाने कुंभाराला जाणवलं की आता काहीतरी करावं, म्हणून कुंभाराच्या हृदयामध्ये जाणीव रूपी ऊर्जेची हालचाल हे मूल कारण, संक्रांत हे निमित्त कारण आणि तिसरं आहे उपादान कारण म्हणजे साहित्य. म्हणजे कुंभाराजवळ चक्र असलं पाहिजे, माती असली पाहिजे, पाणी असलं पाहिजे. चक्र, माती आणि पाणी याच्या साह्याने कुंभ घडवता येतो. म्हणून चक्र, माती, पाणी हे उपादान कारण, संक्रांत आदी हे निमित्त कारण आणि कुंभ घडवावा हे आतून निर्माण झालेली चेतनेची हालचाल हे मूल कारण. अशा मूल, निमित्त आणि उपादान कारणाने सर्व कर्मे घडतात. आता पुढे विश्व निर्मितीमध्ये नेमकं काय घडलं याचा उल्लेख मुंडकोपनिषदामध्ये प्रथम खंडात 7व्या मंत्रामध्ये आहे. तो असा आहे, यथा ऊर्णनाभि सृजते गृह्णते च, यथा पृथिव्याम ओषधया संभवन्ति, यथा सतः पुरुषात केशरोमानि, यथा सत्पुरुषात केशरोमानि, तथा अक्षरात संभवती इहं विश्वम. म्हणजे अक्षर ब्रह्मातून हे विश्व तसं निर्माण झालेलं आहे. ज्याप्रमाणे यथा ऊर्णनाभि सृजते गृह्णते च, ज्याप्रमाणे कोळी आपल्याच अंगातून धागा काढतो, जाळे विणतो व नंतर ते आपणच घेऊन टाकतो, त्याप्रमाणे हे परब्रह्म म्हणजे चेतना आपल्यातूनच हे विश्व निर्माण करते, पुन्हा ते आपल्यातच विणून पुन्हा ते आपल्यातच विलीन करून टाकते. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व त्या एकाचीच वीण आहे. सर्व काही परब्रह्मातूनच जन्माला आलेलं आहे. तसं कोळी आपल्यातूनच, आपल्या अंगरसातून धागा काढतो, जाळे विणतो, भक्ष्य मिळवतो, भक्ष्य खातो आणि नंतर ते जाळे सुद्धा तो खाऊन टाकतो आणि शेवटी आपणही नष्ट होतो. तशाच पद्धतीने परब्रह्मातून हे जग केवळ चैतन्याच्या हालचालीतून निर्माण झाले, काही काळ राहिले, वेगवेगळे कार्यकलाप तिथे संभवले आणि जन्माला आलं ते पुन्हा मूळ ठिकाणी गेलं. अशा तऱ्हेने तथा अक्षरात संभवती हे विश्वम, अशा तऱ्हेने परब्रह्मातून या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो. जसा कोळी आपल्या अंगातून धागा काढतो, जाळ विणतो, भक्ष्य पकडतो, खातो आणि नंतर ते जाळही नाहीसं करतो, त्याच पद्धतीने यथा पृथिव्याम औषधया संभवती. दुसरा दृष्टांत दिला आहे पृथ्वीचा. आपल्याला पृथ्वी जड वाटते, पण त्या पृथ्वीमधून नाना सुगंधाने, रंगाने, गुणाने युक्त औषधी वनस्पती उगवतात. काही नाही वाटते तिथेच पाऊस पडला की हिरवळ येते. रानावनात कित्येक झाडे आपोआप उगवतात, वाढतात, पुन्हा मातीतच मिसळून जातात. तेथे कोणी बी पेरायला जात नाही. तसे परब्रह्मामधून हे विविध भेदाने नटलेले विश्व निर्माण झाले व शेवटी ते त्यातच सामावून गेले. जिथे काही नाही तिथे केवळ पाऊस पडला आणि त्या जमिनीत हिरवळ आली. तशा पद्धतीने काही नाही, देर इज नथिंग, अशा त्या ब्रह्मातूनच पाऊस पडला आणि पृथ्वीवर वनस्पती निर्माण झाल्या. अशा या ब्रह्मातूनच जसा कोळी आपल्यातून जाळे विणतो, भक्ष्य पकडतो आणि नंतर जाळे नष्ट करतो, त्याच पद्धतीने ब्रह्मातूनच सृजन, स्थिती आणि अंतही संभवला. काही लोकांना प्रश्न पडतो की सच्चिदानंद परब्रह्म जर चैतन्ययुक्त आहे तर त्यातून जड गोष्टी कशा निर्माण होतात. वास्तविक आपल्याला जड वाटणाऱ्या गोष्टी चैतन्य कमी जास्त प्रमाणात असते, पण ते आपल्याला उमगत नाही. जसं आपण दगड म्हणतो, दगड जड वाटतो, पण दगडाचं दगड पण जे शाबूत राहतं
ते दुसरं दिसतं काही नसून त्या दगडातील बिंदू बिंदू मध्ये जी आकर्षण शक्ती आहे. आणि दगड हा बघायला तर मातीचे कणच असतात, पण त्या मातीचे कण एकमेकांना धरून जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या मातीच्या कणातूनच दगड बनतो. तर दगडाला एकत्रित ठेवणारी ही जी आकर्षण शक्ती आहे, म्हणजे मातीचे कण एकमेकाला आकर्षून घेतात, ती दगडाला एकत्र ठेवणारी मातीमधील आकर्षण शक्ती म्हणजेच खरं तर जड दिसणाऱ्या दगडातील चैतन्य आहे. दुसरं असं की मानव हा चेतनेने भरलेला आहे, परंतु त्याच मानवामधून, त्याच जिवंत असणाऱ्या माणसामधून नखे, केस, रोम वगैरे आपोआप निर्माण होतात. बघायला लागेल तर नखे आणि केस, रोम जड आहेत, मग ती माणसातून कशी निर्माण होतात? तर त्याचा अर्थ एवढाच आहे की माणूस हा एनर्जेटिक आहे आणि त्या एनर्जीच्या हालचालीतूनच त्याला आवश्यक असलेली बोटांना संरक्षण देणारी नखे, त्वचेला आवश्यक असणारे केसांचं आच्छादन आणि त्यापूर्वी रोम म्हणजे रंध्र निर्माण होतात. सांगायचा मुद्दा असा आहे की जग हे ऍब्सोल्युटली एनर्जी आहे नाही, जग हे ऍब्सोल्युटली मॅटर आहे नाही, तर जग हे मॅटर आणि एनर्जी याने बनलेलं आहे. म्हणून ज्याला मॅटर म्हणतो ते मॅटर म्हणजे द्रव्य, म्हणजे फ्रोझन एनर्जी असू शकते, म्हणजे गोठलेली ऊर्जा, त्याच्यातून मॅटर निर्माण होतं, म्हणजे द्रव्य निर्माण होतं. आणि फ्लुइड मॅटर आणि द्रव्य जेव्हा प्रवाहात असतं तेव्हा चैतन्य दिसतं. म्हणून वाहते पाणी, त्यातलं वाहते पण हे चैतन्याचं निदर्शक आहे. आणि गोठलेलं बर्फ, यातील जे पाण्याचं गोठलेपण आहे ते दुसरं तिसरं काही नसून पाण्याचे बिंदू गोठले आणि ते बिंदू एकमेकांना धरून घट्ट झाले. म्हणून बर्फ जड दिसला तरी सुद्धा पाण्याचे बिंदू एकमेकांना धरून जेव्हा घट्ट होतात आणि बर्फ हा जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत जसाच्या तसा राहतो, तेव्हा बर्फ जड असला तरी उष्णता लागेपर्यंत तो वितळत नाही. सानॉस, बर्फ थंड हवेमध्ये असताना तो वितळत नाही, तरी सुद्धा बर्फ हा सुद्धा पाण्याचे कण गोठून झालेला आहे आणि पाण्याचे कण गोठून बर्फ होतो. याचा अर्थच चेतना असं काहीतरी कार्य करते की पाण्याचे बिंदू एकत्र आणून त्याला जडाचं रूप देते आणि तीच चेतना प्रकाश पडल्यानंतर त्याच बर्फाला वितळवून पाण्यात रूपांतर करते. म्हणून एक लक्षात घ्या, जग हे दुसरं तिसरं काही नसून मॅटर आणि एनर्जी यांचा संयोग आहे. ज्याला आपण जड म्हणतो ते म्हणजे गोठलेली चेतना असते आणि ज्याला आपण चैतन्य म्हणतो ते म्हणजे प्रवाहित द्रव्य किंवा मॅटर असतो. आता हे एकदा आपण समजून घेतलं की जगाची निर्मिती जी झाली ती शून्यातून झाली. आता एखादा म्हणेल शून्यातून जगाची निर्मिती कशी झाली, तर बघा इथे आपण दोन शब्द लक्षात घेऊया, अव्यक्त आणि व्यक्त. गीतेमध्ये कृष्ण म्हणतो अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत. कृष्ण अर्जुनाला सांगतो सर्व प्राणी मात्र हे अर्जुना अव्यक्तात असतात आणि ते अव्यक्त व्यक्त झालं की प्राणी मात्र दिसायला लागतात. म्हणजे जोपर्यंत हे ब्रह्म अव्यक्त आहे तोपर्यंत ते निर्गुण निराकार आहे. कारण जेव्हा काहीच निर्माण होत नाही तेव्हा त्याच्यामध्ये काय काय लपलेलं आहे आपल्याला समजत नाही. आणि जेव्हा ते लपलेलं बाहेर येतं तेव्हा लपलेलं जेव्हा बाहेर येतो किंवा लपलेपणातून काही गोष्टी बाहेर येतात तेव्हा त्या गोष्टींना मिती म्हणजे आकार तयार होतो. उदाहरणार्थ एक झाड आहे, आता ते झाड आहे, जाड आहे, लांब रुंद आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं आहे, परंतु जेव्हा जमिनीतून झाड आलं नव्हतं तेव्हा झाड हे मूलतः अव्यक्त ब्रह्म म्हणून होतं. जेव्हा झाड आलं तेव्हा ते उंचच उंच दिसलं, म्हणून त्या उंचीला आणि ते उंच दिसलं, रुंद दिसलं, त्याला फांद्या दिसल्या, त्याला फुलं आली, फळं आली, ह्या ज्या सर्व गोष्टी आल्या ते कधी निर्माण झालं, झाड अव्यक्तातून व्यक्त झाल्यानंतर. आता झाडाला ते झाड आहे असं माहित नाही, परंतु त्याच अव्यक्तातून माणूस नावाचा जेव्हा उत्क्रांत जीव निर्माण झाला तेव्हा त्याला लांबी, रुंदी, उंची, खोली, गोलाई या सर्व गोष्टीचं जे जाणीवेतून ज्ञान झालं ते जाणीवेचं ज्ञान त्याने शब्दबंधनामध्ये टाकून एक भाषा निर्माण केली आणि त्या भाषेमधून या जगाला सगुण साकारत्व आलं. अन्यथा
वाघाला माहित नाही की तो वाघ आहे, पण माणूस वाघाला वाघ म्हणून ओळखतो, शिवाला शिव म्हणून ओळखतो, माणसाला माणूस म्हणून ओळखतो. अशा तऱ्हेची ओळख निर्माण करण्याची क्षमता ही फक्त आणि फक्त जाणण्याची क्षमता फक्त आणि फक्त हा विशेष माणसामध्ये जो आलेला आहे, त्या माणसानेच अक्षर निर्मिती केली, त्याच्यातून शब्द निर्माण केले, त्या माणसानेच वेगवेगळ्या गोष्टीतलं साम्य पाहिलं. असं असं असतो तो वाघ, असा असा असतो तो शिव, असा असा हत्ती, आणि हे सर्व जाणणारा असा असा तो माणूस. अशा तऱ्हेने सर्व प्राणी मात्रांची विगतवारी क्लासिफिकेशन हे केवळ मानव करू शकला, कारण त्याला जन्मजात असलेली निरक्षीर म्हणजे पाण्याचं पाणी आणि दुधाची दूध करण्याची जी क्षमता आहे, त्याच्यामुळे जी विवेक क्षमता आहे, त्या विवेक क्षमतेच्या आधारावरच माणसाने हे जग पाहिलं आणि त्या जगाला नाम दिलं. नाम देताना विशिष्ट आकार, विशिष्ट त्याचा गुण, विशिष्ट स्वाद, विशिष्ट चव, या पद्धतीने नाम देताना आकार आणि गुण या पद्धतीने जगाला नाम आणि रूप दिलं गेलं आणि गुणाची महत्व सुद्धा तेव्हा निर्माण झालं. सारांश, जग निर्माण होण्यापूर्वी किंवा काही निर्माण व्हायच्या अगोदर सर्व काही अव्यक्त असतं आणि अव्यक्त हे नेहमीच निर्गुण निराकार असतं. अष्टावक्र ऋषी एके ठिकाणी म्हणतात की दृश्य मूलम अदृश्य, जे दृश्य आहे त्याचं मूळ दृश्य असतं. म्हणजे झाड निर्माण होण्या अगोदर झाड नव्हतंच असं नाही, झाड निर्माण होण्या अगोदर झाड एकत्रितपणे ब्रह्म होतं आणि त्या ब्रह्मातून जेव्हा झाड वर आलं तेव्हा त्या झाडाचं मूळ लपलेलं आहे आणि वर दिसतं ते झाड. म्हणून दिसणारं झाड हे सगुण साकार आहे, परंतु लपलेलं मूळ हे लपलेलं त्याचं मूळ हे निर्गुण निराकार आहे. अशा अर्थी आपणाला जे जे सर्व दृश्य दिसतं ते दृश्यमय जग आणि त्या जगाची माणसाने आपल्या बुद्धीने भाषेच्या वैभवाने केलेली विगतवारी क्लासिफिकेशन यालाच सगुण साकार विश्व म्हणतात. तर सगुण साकार विश्व म्हणजे माणसाच्या बुद्धीमध्ये असलेली जागृती, म्हणजे माणसाच्या बुद्धीच्या जागृतीतून जे काही दिसतं त्याला नाव, रूप, गुण या पद्धतीने विभागलं गेलं आणि दिसणाऱ्या गोष्टीला नाम रूप गुण युक्त वर्णन करणे, सांगणे ही गोष्ट केवळ आणि केवळ माणसाच्या विलक्षण बुद्धीला प्राप्त झाली असल्यामुळे पाहायला गेलो तर संपूर्ण विश्व हे निर्गुण निराकारच आहे. परंतु त्या विश्वातील जी मानव ही निर्मिती आहे, त्या निर्मितीला जी एक विशिष्ट क्षमता प्राप्त झाली आहे, त्या क्षमतेमध्ये निरक्षीर विवेक आहे, सत असत विवेक आहे, वेगवेगळी परिमाण आहेत, लांबी, रुंदी, उंची याचं ज्ञान आहे, वेगवेगळ्या गुणांचं वासांचं ज्ञान आहे. त्यामुळे स्पर्श, गंध, रुची, दर्शन, श्रवण, स्पर्शाचं ज्ञान, गंधाचं ज्ञान, चवीचं ज्ञान, दर्शनाचं ज्ञान आणि ऐकण्याचं ज्ञान, ही ज्ञान ही पंच ज्ञानेंद्रिय आणि त्यांचं ज्ञान ज्या माणसाला निर्माण झालं त्याने या जगाला सगुण साकारात आणलेलं आहे. वास्तवात चैतन्याच्या हालचालीतून जे जे निर्माण झालं ते ते सर्व चैतन्यच आहे आणि चैतन्य असं आहे तसं आहे म्हणता येत नाही. म्हणून चैतन्य हेच ते निर्गुण निराकार आहे आणि चैतन्याच्या हालचालीतून जे जे निर्माण झालं ते सर्वच्या सर्व निर्गुण निराकारच आहे. परंतु मानवाच्या या अतिविशिष्ट क्षमतेमुळे निर्माण झालेल्या तीन एक तऱ्हेची युनिफॉर्मिटी, एक जिन्सीपणा पाहून हा वाघ, हा शिव, हा माणूस, हा अमुक, हा तमुक असं मानवाने त्याचं वर्णन केलं. आणि स्वाभाविकच स्वापद क्रूर असतात. जो मानव असतो तो प्रेमळ असतो. अर्थात तरी सुद्धा मूळ निर्मितीतूनच मानव आल्यामुळे तोच मानव जो प्रेमळ असतो तो निर्गुण निराकारातून आल्यामुळे स्वाभाविकपणे कधी कधी तो स्वापदासारखा सुद्धा वागू शकतो. हे फक्त माणसालाच कळतं. म्हणून माणूस निर्गुण निराकारातूनच आलेला आहे. परंतु माणसाला हे संपूर्ण वेगळेपण अनालिसिस करण्याची क्षमता असल्यामुळे त्या अनालिटिकल अप्रोचमुळे माणूस स्वतःला वेगळा, प्राण्यांना वेगळा, पक्ष्याला वेगळा समजू शकला आणि माणसाला
वेगवेगळ्या चवीचं ज्ञान केवळ त्याच्या या अद्भुत क्षमतेमुळे प्राप्त झालं. म्हणून मानवाला जी मिळालेली अद्भुत क्षमता आहे ती क्षमता म्हणजेच स्पष्टपणे सांगायचं तर सगुण साकार विश्वाची रचना स्पष्ट करणारी गोष्ट आहे. आणि अशी ही जी अद्भुत क्षमता ज्यांच्याजवळ असते आणि या अद्भुत क्षमतेच्या आधारे सर्वांबद्दल प्रेमभाव, आत्मीय भाव, समानत्व धारण करून जे लोक वागतात अशा लोकांना ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञान हाच ईश आणि वर म्हणजे श्रेष्ठ, ज्ञान हाच श्रेष्ठ वर असं समजून या जगाकडे जे संपूर्ण आपुलकीने पाहतात, समत्वाने पाहतात अशा लोकांना, अशा संतुलित बुद्धीच्या संतांनाच भूलोकीचे ईश्वर म्हणजे सगुण साकार ईश्वर म्हणतात. सगुण साकार ईश्वर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या निर्गुण निराकारातून बाहेर पडलेल्या अनेक गोष्टींना ज्या मानवाने जाणलं त्या मानवातील असे अत्युच्च शिखर क्रांतीला पोचलेले जे लोक, जे संपूर्ण विश्व निर्गुण निराकार आहे जाणून सुद्धा जीवनाच्या सोयीसाठी, मानवी जीवन आणि एकंदर जीवनाच्या सोयीसाठी, जीवांच्या सोयीसाठी जे संपूर्णपणे विगतवारी करतात, भाषाशास्त्र शोधतात, आकाराचं शास्त्र शोधतात, गुणांचं वेगवेगळेपण जे जाणतात अशी माणसं आणि त्या माणसातील सुद्धा परमोच्च जी माणसं ती त्यांना माहित असतं की हे आहे हे केवळ निर्गुण निराकार चैतन्य आहे, परंतु सोयीसाठी आपण आकारभेद, गुणभेद आणि वेगवेगळ्या पद्धतीचे वर्णभेद केले तरी मूळ निर्गुण निराकार अत्यंत संतुलित समत्वामध्ये असलेलं आहे. त्या कारणाने हे सर्व कळून सुद्धा सर्व भेद आणि त्यातले गुण आणि आकार जाणून सुद्धा जे भेदाभेदाच्या पलीकडे जातात, सत्व रजतम या त्रिगुणांच्या पलीकडे जातात, स्थूल सूक्ष्म कारण या देहाच्या पलीकडे जातात, असे हे गुणत्रयातीत, देहत्रयातीत, कालत्रयातीत, अवस्थात्रयातीत अशी जी माणसं असतात ती म्हणजेच निर्गुण निराकार परब्रह्मातील सगुण साकार ईश्वर होय. तर आपल्या लक्षात आलं असेल की मूळतः सर्व निर्गुण निराकारच आहे. फक्त व्यक्त झाल्यानंतर त्या व्यक्ततेबद्दल जे स्पष्टीकरण करणारे मानव आहेत त्यांनी आपली भाषा, ज्ञान याद्वारे आकाराचं, गुणांचं वेगवेगळं वर्णन केलं आणि या निर्गुण निराकाराला सगुण साकाराचा स्टॅम्प केवळ आणि केवळ मानवी बुद्धीने मारलेला आहे. तरी सुद्धा हे सगुण साकार ज्या मर्यादेत आवश्यक आहे त्या मर्यादे पलीकडे न जाता सर्व विश्व मुळात निर्गुण निराकारच आहे आणि सगुण साकार हे दुसरं तिसरं काही नसून जीवनाची लावलेली सोय अशा अर्थी आहे. हे ज्या संत म्हणताना कळलं ते सगुण साकारात असून सुद्धा जे अव्यक्त आहे, जे मूळ आहे त्या निर्गुण निराकाराशीच एकनिष्ठतेने राहिले किंवा मुळाशी एकनिष्ठतेने राहून मुळाप्रमाणे समत्वात राहणारे असे जे संत म्हणत असतात ते या निर्गुण निराकार विश्वातले सगुण साकार देव होत. फक्त निर्गुण निराकाराला सगुण साकार तो केवळ आणि केवळ चैतन्याने मानवाला दिलेल्या अति विशाल अशा बुद्धीमुळे सगुण साकार तो माणसानेच स्वाभाविकपणे या चैतन्याच्या निर्मितीला दिलेले आहे. म्हणून देव दानवा नरे निर्मिले असे जेव्हा केशवसूत म्हणतात तेव्हा देव आणि दानव हे विभाजन सुद्धा निर्गुण निराकारातलं दिव्यते देव आणि दिव्यतेला परांगमुख झालेले चुकीचे वागणारे ते दानव अशा अर्थाने देव दानवे नरे निर्मिले ही सुद्धा देव आणि दानव यांची निर्मिती या अव्यक्तातून व्यक्त आलेल्या श्रेष्ठ माणसांनी केलेली आहे. आणि त्यांना एवढंच सांगायचं आहे, दिव्यत्वाचे तुम्ही सांगाती असाल तर तुम्ही देव आहात आणि दिव्यत्वाकडे तुम्ही पाठ फिरवलीत, मूळ निर्गुण निराकार चैतन्याचा जर तुम्हाला विसर पडला तर तुम्ही सगुण साकार असा, श्रीमंत असा, राजा असा, कोणी किती मोठे असा, जर मुळाकडे तुमचं दुर्लक्ष झालं तर तुम्ही असून नसल्यासारखे आहात. म्हणून मुळाकडे निर्गुण निराकाराकडे दुर्लक्ष न देता सगुण साकाराचं मर्यादित महत्व लक्षात घेऊन तरी सुद्धा भेदाभेदाच्या पलीकडे जे लोक जातात ते संत महात्मे म्हणजेच निर्गुण निराकार विश्वातील सगुण साकार ईश्वर आहेत.
आणि निर्गुण निराकाराला सगुण साकार तो कसं आलं ते आपण या मुंडकोपनिषदाच्या प्रथम खंडातील 7व्या मंत्रामध्ये पाहिलेलं आहे. यथा उर्णाभि सुजेत गृह्णातेच यथा पृथिव्या औषधा संभवती यथा सत्पुरुष केश लोमानी तथा अक्षरात संभवती हम विश्व. हे जे अक्षर कधी नष्ट न होणार परब्रह्म आहे, जे अक्षर चैतन्य आहे, म्हणजे ही जी अमर्त्य अक्षय ऊर्जा आहे त्याच्यातून हे विश्व निर्माण झालं. विश्व निर्माण होताना त्या परब्रह्माने जसा कोळी आपल्यातून धागा निर्माण करतो, जाळं विणतो, भक्ष्य पकडतो, भक्ष्य खातो आणि जाळं नष्ट करतो, तसंच ब्रह्म आपल्यातूनच उत्पत्ती स्थितीलय पुनरुत्पत्ती स्थितीलय या पद्धतीने सतत निर्मितीचं कार्य करत असते. आणि ते निर्मितीचं कार्य केवळ आणि केवळ चैतन्याच्या हालचालीतून होतं. म्हणून मूळ कारण म्हणजे चैतन्य आणि त्या मूळ कारणाच्या चैतन्याच्या हालचालीतूनच उपादान कारण म्हणजे साहित्य निर्माण होतं आणि त्या साहित्यातून वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती होते. म्हणून जसा कोळी आपल्यातून जाळं निर्माण करून ते जाळं स्वतःच खाऊन टाकतो, जशी पृथ्वी आपल्यातून अनेकानेक औषधी निर्माण करते, जसे पुरुष आपल्यातूनच सत्पुरुष म्हटलेला आहे म्हणजे चैतन्ययुक्त पुरुष. पुरुष म्हणजे केवळ चैतन्य आहे, म्हणजे मानव हे चैतन्याचा पुतळा आहे. पण तो चैतन्याचा पुतळा असला तरी त्या चैतन्यातूनच केश लोम आदी म्हणजे ज्याला आपण रंध्र म्हणतो, केश म्हणतो, ही जड गोष्ट त्या चैतन्यातूनच निर्माण होते. कारण चैतन्यच जड आणि चेतन या पद्धतीने प्रकट होतं. जेव्हा चैतन्य जड म्हटले जाते, मॅटर म्हटले जाते, तेव्हा ते चैतन्य म्हणजे फ्रोझन एनर्जी आहे. आणि जेव्हा चेतना म्हणतात तेव्हा ते चैतन्य म्हणजे फ्लुइड मॅटर आहे. म्हणून फ्लुइड मॅटर इज एनर्जी अँड फ्रोझन एनर्जी इज मॅटर हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने या निर्गुण निराकारातून सर्व सगुण साकार विश्वाची निर्मिती झाली. वास्तवात सर्व निर्गुण निराकारच आहे, फक्त मानवाच्या विशेष क्षमतेमुळे गुण आकार यांची निर्मिती झाली नव्हे, ती आहे असं वाटतं. ते एक तऱ्हेचं आपल्या भाषेतून ज्ञानातून निर्माण झालेलं सगुण साकार हे कंडिशनिंग आहे. तेही कंडिशनिंग फोडून जो माणूस पलीकडे गेला तो निर्गुण निराकार ब्रह्म म्हणून राहिला आणि तो तिथेच शांत निवांतपणे राहतो, तेव्हा तो कैवल्य पुरुष म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म असतो. तर हे झाले सगुण साकारातून निर्गुण निराकारातून सगुण साकार जग कसं निर्माण झालं त्याचं सांगणं. आणि या सगुण साकार जगात ज्ञानी पुरुष जे सगुण साकारात असले तरी असून नसणे तरी इथे सगुण साकारात असून सुद्धा त्याच्या पलीकडे मुळामध्ये जे स्थायी झालेले असतात, अशी पदी जे बसलेले असतात, असे हे कैवल्य ज्ञानी पुरुष जे गुणातीत देहातीत कालातीत असतात. गुणत्रयातीता, देहत्रयातीता, कालत्रयातीता, अवस्थात्रयातीता असे जे पुरुष असतात तेच म्हणजे या सगुण साकार जगातील सगुण साकार जाणूनही निर्गुण निराकाराच्या मुळाशी जाऊन बसलेले सत्पुरुष ईश्वरी पुरुष तो आहेच ते जगाला संतुलित करणारे ज्ञानी असे सगुण साकार जगातील ईश्वर होत असतो. धन्यवाद.